हॅलो गाईज, तर सकाळी सकाळी बघा पोरांना उठवायला किती जास्त मेहनत लागते. तर काही काही बाया खूप जास्त म्हणजे हे करतात ना, की आरोड्या मारतात आणि लवकर उठ उठ असं सारखं आरोड्या मारत असतात. तर लहान पोरांना प्रेमाने थोडंसं उठवलं ना, तर व्यवस्थित थोडी मेहनत लागते पण व्यवस्थित उठतात, शांततेने उठतात. नाहीतर असं आपण आरोड्या मारलं उठ 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 सांगितलं तर मग पोरं उठत नाही लवकर. तर प्रेमाने उठवा लहान पोरांना आणि व्यवस्थित स्कूलला पाठवा, तर त्यांनाही चांगलं वाटेल. तर इथं हनीची तयारी झालेली होती. तर खूप जास्त वेळ झालेला होता आज, खूपच जास्त म्हणजे टाईम पण झालेला होता. तर म्हटलं चला आईला लवकर लवकर तयारी करावी आणि मग पाठवावं. तर कशी तरी पाठवली घाई गडबडीत हनीला. तर तिला 2 शेंड्या घालायला खूपच जास्त आवडतं बरं का. तर 2 शेंड्या मस्त असे घालून दिले होते तिला. आणि मग घरात येऊन बघितलं तर बापरे, खूप जास्त पसारा, सगळा पसारा आवरला. आणि त्याच्यानंतर मग दुपारची वेळ होती. मग म्हटलं चला काहीतरी करूया, तोंडावर काहीतरी लावूया. तर डोसा लावून ठेवलेला आहे बरं का तोंडाला. म्हटलं डाग बिगं आहेत, वांग झालेले आहेत तोंडाला, म्हटलं जाईल असं करून. तर बेसन पीठ आणि ते एलोवेरा जेल आणि मिक्स करून लावलेलं आहे. त्याच्यानंतर मग बेडशीट सेट केलं नव्हतं आणि उशी कवर पण तसेच पडलेले होते. मग म्हटलं चला आता रिकामा वेळ आहे, मग चला आपण हेच करूया. तर नंतर लगेच मग संध्याकाळ होते आणि परत स्वयंपाकाचा वेळ येऊन जातो. तर रोजच हे सगळं करून ना आता सवयच लागून गेली आहे बरं का गाईज. तर एकदम असं लहान बाळासारखं असं वाटायला लागलं या उशीला पकडून आणि कवरमध्ये टाकताना. तर हसू येत होतं मला स्वतःवरच की ते उशीचं कवर घातलं जात नव्हतं मध्ये. तर बघू शकताय तुम्ही. आणि फिटं पण होऊन जात धुतल्यावर, नंतर मग ते कवर एकदम फिटं होऊन जातात, मग जात नाही. तर बेडशीट लावायची होती आणि त्याच्यानंतर मग उशी कवर लावत होते. मग म्हटलं चला, आणि कपडे पण होते आपले पडलेले, ते पण व्यवस्थित घड्याबिड्या करून ठेवायचं अशाच होतं. प्रकारे असा दिवस गेला. आणि त्याच्यानंतरून मग लाईक करा तुम्ही आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आपला फुल व्लॉग टाकला आहे, जाऊन बघा.